आज आपण पाहणार आहे दुधातली पुरी, म्हणजेच नेहमीचीच पुरी दुधामध्ये कशी करायची। इथे मी 1.5 वाटी मैदा घेतला आहे आणि 1.5 वाटी रवा घेतला आहे। तुम्ही चिरोटे रवा पण वापरू शकता किंवा रेग्युलर रवा पण वापरू शकता। त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं। इथे एक अर्धा कप दुधामध्ये मी साखर घालून ठेवली होती पीठ मळण्यासाठी। पीठ पूर्ण आपण दुधातच मळणार आहे, पण फक्त अर्धा कप दुधामध्ये साखर घालून घ्यायचं कारण इतकंच आहे की त्यामुळे दूध वाया जाऊ नये। इथे मी अर्धी वाटी एवढं तेल गरम करायला ठेवलं आहे। उकळी आलं की बंद करायचं, गार करायला ठेवायचं। पीठ सगळं छान एकत्र करून घ्यायचं। पिठामध्ये मी मीठ पण घालून घेतलं आहे। छान एकजीव करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपलं जे गार झालेलं तेल आहे किंवा मोहन आहे ते घालून घ्यायचं आणि मग पुन्हा छान एकजीव करून घ्यायचं पीठ। आता तुम्ही म्हणाल की दुधामध्ये का पुरी करायची, तर दुधामध्ये जेव्हा तुम्ही पुरी करता तेव्हा ती पुरी तेल कमी पिते किंवा तेल कमी शोषून घेते आणि आपण दुधामध्ये जी साखर घातली आहे ना, त्यामुळं पुरी खुसखुशीत होते आणि टेस्ट पण खूप छान येते पुरीला। आपण आता बरेचदा बघतो की बाहेर आपण जेव्हा जेवायला जातो किंवा बाहेर एखाद्या कार्यक्रमामध्ये वगैरे पुरीमध्ये खूप तेल असतं। तुम्ही अशी पुरी करून बघा। तुम्ही जेव्हा केव्हा पुरी कराल तेव्हा तुम्ही ते पीठ असंच मळाल। इथं मी तेलाचं मोहन घातलेलं आहे। पुन्हा मी पीठ सगळं एकजीव करून घेणार आहे आणि मग त्यामध्ये हळूहळू आपण जे साखर घातलेलं दूध आहे ते घालून मिक्स करत पीठ मळून घ्यायचं आहे। हे छान एकजीव करून घ्यायचं। यामध्ये रवा असल्यामुळं आपल्याला हे पीठ 1 तासभर भिजत ठेवायचं आहे। त्यामुळं पीठ छान भिजतं आणि रवा काय करतो की पूर्ण दूध ओढून घेतो। तर मळताना सुद्धा पीठ थोडंसं मऊच मळायचं। यामध्ये आणखी लागलं तर आपल्याला दूध घालून घ्यायचं आणि छान हे मळून घ्यायचं। पीठ छान एकजीव झालं। एकसारखं करून एकदा का पीठ मळून झालं की ते झाकून ठेवायचं 1 तासभर। आता इथं तेलाचं जे भांडं आहे त्यामध्ये पण मी हे पीठ थोडंसं फिरवून घेते। आपण गृहिणी आहोत तर कुठलीही गोष्ट वाया जाऊ द्यायची नाही। याला जे तेल लागलं आहे हे आपण कोरडं पीठ टाकूनसुद्धा जर स्वच्छ केलं आणि ते वापरलं तर भांडी घासायला पण खूप सोपी जातात। त्यामुळं हे तेल मी सगळं पिठाला लावून घेतलं। आता मी झाकून ठेवते आहे 1 तासभरासाठी। कधी कधी काय होतं की अचानक पुरी करायचा बेत ठरतो आणि मग पीठ भिजत नाही। यासाठी काय करायचं, पीठ आपण असं मळायचं आणि मग ते थोडं थोडं मिक्सरला घालून एकजीव करून घेऊ शकतो किंवा खलबत्त्यामध्ये वगैरे चेचून घेऊ शकतो। त्यामुळं पीठ छान भिजतं। आता इथे बघा 1 तासभर झाला आहे, पीठ किती छान भिजलं आहे। आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे लिंबाच्या आकाराचे। साधारण बघा असे गोळे करायचे, इतका साईज पाहिजे। एकदा का गोळे झाले की पीठ लावून लाटायचे। कोणी तेल लावून लाटतं, कोणी पीठ लावून लाटतं। हे पूर्णपणे तुमच्यावर आहे की तुम्हाला कशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे। एकसारखं लाटून घ्यायचं सगळ्या बाजूनी। छान गोल पुरी एकदा झाली रेडी की इकडे मी तेल आधीच तापवायला ठेवलं आहे पॅनमध्ये। खूप पातळ करायची नाही, एकसारखी लाटून घ्यायची। इकडे तेल तापलं आहे का बघूया। यामध्ये एक छोटासा पिठाचा गोळा टाकून बघायचा। आपलं तेल तापलेलं आहे। आता यामध्ये आपण पुरी घालूया। मी लहान होते तेव्हा हे माझं काम असायचं। आई माझी पुरी तळायची आणि तळून घ्यायचं काम माझ्याकडं असायचं। पुऱ्या पण बघा कशा छान पांढऱ्या शुभ्र झालेत। झालं, अशा प्रकारे पुरी तयार करून घ्यायची आणि सर्व करायची। अशा प्रकारे पुरी केली तर खुसखुशीत होते, तेल जास्त ओढत नाही, त्याशिवाय छान लागते आणि फुगलेली राहते बऱ्याच वेळ, कारण आपण ह्यामध्ये रव्याचं प्रमाण पण बऱ्यापैकी जास्त घातलं आहे। तर मग करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।